आज आपण बनवणार आहोत बीटरूटपासून सुंदर असा लिप बाम, जो की होममेड असणार आहे. विदाऊट कलर, नो केमिकल. आणि बीटरूटचे खूप असे सुंदर फायदे आहेत. जर तुम्ही यूज केला तर खूप छान इफेक्ट भेटणार आहे. हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणारे तुम्हाला वेळेत बघायला भेटतील. तर चला, खूप आपण होममेड लिप बाम बनवणार आहोत, तेही घरगुती वस्तूंपासून. जास्त काही आपल्याला पैसे वेस्ट करायचे नाही आहे आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो खूप छान असा इफेक्ट आहे. आणि आजचा जो लिप बाम आहे ना, तो आपण बीटरूटचा लिप बाम बनवणार आहोत. तर चला, वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. आणि हा जो लिप बाम आहे ना, तो खूप सुंदर असा तुम्हाला रिझल्ट देणार आहे. तुम्ही कंटिन्यू यूज करू शकतात, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि हा जो काय आहे तो होममेड रेमेडीजपासून आहे. जसं की बीटरूट जे आहे ना, ते प्रत्येकाच्याच घरात अवेलेबल असतं. त्यामध्ये आपण ऑइल वगैरे जे काय आहे ते सगळ्या गोष्टी आपल्याला घरातच भेटतात. कुठेही तुम्हाला घराच्या बाहेर कोणतीच गोष्ट आणायला जायची नाहीये. आणि त्याचा रिझल्ट जर म्हणताल तर खूप सुंदर असा रिझल्ट आहे. तर चला, आपण बघूयात कसा बनवायचा आहे तो लिप बाम आणि काय काय त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट लागणार आहेत. वेळ न घालवता आपण वळूयात त्याकडे. चला, तर आपण इथे इन्ग्रेडियंट घेतलेला आहे. एक बीटरूट घेतलेला आहे. त्यानंतर विटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल घेतलेल्या आहेत. त्यानंतर व्हॅसलिन घेतलेला आहे. आणि पॅराशूट ऑइल. पॅराशूट ऑइल का घ्यायचं, की त्याच्यामध्ये केमिकल वगैरे नसतात, ते नॅचरल ऑइल असतं. त्यामुळे आपण ते यूज करणार आहोत. केमिकल फ्री करायचं आहे आपल्याला त्यामुळं. आणि तुम्ही पण आधी ना थोड्याशा क्वांटिटीमध्ये लिप बाम बनवून बघा. खूप छान असा रिझल्ट आहे. तुम्हाला रिझल्ट बेस्ट वाटल्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करा यूज करायला. जे बीटरूट होतं ते साळून घ्यायचं आहे आपल्याला. त्याचे जे साल आहेत ते पूर्ण काढायचे आहेत आपल्याला. आणि ते साळताना आहे ना, पूर्ण हात असे रेड रेड कलर येतो आपल्या हातांना. तर माझ्या पण हातांना आला, ते इग्नोर करा, कारण की बीटरूट रेड कलरमध्ये असतं आणि त्याला खूप जास्त प्रमाणात कलर असतो. त्यानंतर मी ते साळलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करायचे आहेत आपल्याला. मी मोठे केले होते, पण ते मिक्सरमध्ये आहेत ना बारीक होत नाहीत. तर तुम्ही ही काळजी घ्या की मोठे पीसेस करू नका, कारण की लवकर ग्राइंड होत नाही ते. त्यामुळं मग छोटे छोटे पातळ असे पीसेस करा, जेणेकरून तुम्हाला ते मिक्सरमध्ये ग्राइंड करता येईल. तर बघू शकतात, असे छोटेसे पीस कट करा तुम्ही. मग मस्त असे त्याचे पीसेस केले की आपल्याला ते ग्राइंड करायचे आहेत. बघू शकतात तुम्ही, ते पूर्ण रेड रेड हात होत आहे, त्याचा कलरच लागतो आहे पूर्ण हातांना. त्यानंतर मग एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण सगळं काही बीटरूट जे आहेत ते मिक्स करणार आहोत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आपण ग्राइंड करणार आहोत. तर बघू शकतात, मी तर ग्राइंडिंगसाठी घेत आहे. आणि मी मोठे पीस घेतले, तुम्ही कृपया छोटे पीस करून घ्या, कारण की ते लवकर ग्राइंड होत नाही. मिक्सर हीट पण होतो. त्यानंतर बघू शकता तुम्ही, असं मी ग्राइंड केलेलं आहे थोडं थोडं करून. त्यानंतर एक पाऊल घ्यायचा आहे आणि एक चाळणी घ्यायची आहे आपल्याला. मग त्यामध्ये ते काही बीटरूट जे आपण ग्राइंड केलं आहे ते घ्यायचं आहे. आणि आपण स्पूननी किंवा हाताने दोघांनी पण दाबू शकतो. ते त्याच्यातून ज्यूस निघेल खाली असं. पूर्ण असं तो चोथा आहे ना, पूर्ण चोथा चोथा काढायचा आहे आपल्याला. आणि तो पूर्ण ज्यूस काढून घ्यायचा आहे, कारण की तो ज्यूस थोडाच होतो. ज्यावेळेस आपण हीट केला जातो ना, त्यावेळेस तो थोड्याच प्रमाणात होतो, कारण की आपल्याला तो घट्ट असं करायचा असतो स्लरी टाईपमध्ये. त्यामुळं बघू शकतात, पूर्ण असे बीटरूटचं जेवढं काही ग्राइंड केलं आहे ते मी हे केलेलं आहे. आणि त्याचा ज्यूस आहे तर इथे आपण गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यात टाकलेलं आहे. जर पातेलं असेल तुमच्याकडे छोटं तर पातेल्यात टाका, किंवा छोटीशी जी कढई असते आपल्याकडं, जी फोडणी वगैरे देण्यासाठी यूज करतो, त्यात टाकलं तरी पण चालेल. ती काही मला सापडली नाही, त्यामुळं मी इथे छोट्याशा पातेल्यात घेतलेला आहे. ती जी काही ज्यूस आहे तो आपल्याला हलवायचा आहे, कारण की खाली तो लागला पाहिजे नाही. कारण की जळकट जळकट वास पण येतो त्याचा, आणि त्याचा जो फ्लेवर फ्रेग्रन्स आहे तो खूप विचित्र असा हे होतो. त्यामुळे आपल्याला थोडंसं कमी गॅसवरतीच हलवायचा आहे तो, जेणेकरून ते थोडंसं घट्ट असं होईल. आणि घट्ट झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला लगेच, कारण की खाली डागल्यासारखं होतं ते, कारण की लगेच पटकन ते डागतं. त्यानंतर मी ते 2 चमचे व्हॅसलीन घेतलेला आहे. तुम्ही जेवढ्या प्रमाणात घेताल तेवढ्याच प्रमाणात आपल्याला ज्यूस पण पाहिजे आहे, म्हणजे जेणेकरून ते मिक्स बेटर होतं, पातळ वगैरे होत नाही ते. तर मी इथे व्हॅसलीन घेतली आहे, तुम्ही बघू शकतात 2 चमचे. त्यानंतर मी 1 चमचा ऑइल घेतलेला आहे, जेणेकरून त्या ऑइलने थिकनेस वगैरे सगळं काही, आपले जे काही लिप बाम असतात ते थोडेसे ऑइलीनेस असतं त्याला. त्यानंतर बघू शकतात तुम्ही, इथे मी बीटरूटचा ज्यूस घेतलेला आहे.
माझ्याकडून जसं जसं मला हे होत होतं तसं, आणि मिक्सअप करत होते मी थोडंसं, जेणेकरून ते त्याच्यात कलर पण मिक्स झाला पाहिजे आणि ते बीटरूटचं जेवढं काही आहे ज्यूस तो पूर्ण त्याच्यात ॲब्झॉर्व होतो, त्याचा कलर पण चेंज होतो. त्यानंतर आपण इथे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकणार आहोत. त्याच्यात ती खूप महत्त्वाची आहे. मी काही इन्ग्रेडियंट सांगितले आहेत ते सगळे जे काही इन्ग्रेडियंट आहेत ना ते इम्पॉर्टंट आहेत. त्याशिवाय हा लिप बाम तुमचा छान बनू शकत नाही. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ईची गोळी टाकल्याच्या नंतर पण तुम्हाला मिक्सअप करायचं आहे, आणि माझ्याकडून चमच्याने काही मिक्स झालं नाही आहे. सो त्यासाठी मी आहे ना जे काही आपलं बेसन पीठ वगैरे मिक्सअप करायची जी काही रवी असते त्याने मिक्स केलं आहे, आणि ते खूप छान असं मिक्स झालं. आणि ज्यावेळेस तुम्ही ते मिक्सअप करतात ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं. मी डायरेक्टली मला कंटेनर नाही भेटला, मला वाटलं होतं घरात आहे, पण मी शोधल्याच्यानंतर मला काही तो सापडला नाही. मग मी काय केलं, जी काही वॅसलिनची बॉटल होती त्यामध्येच ते काही होतं तेवढं सगळं भरलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे. फ्रीजमध्ये आपल्याला ते कमीत कमी 4 ते 5 तास स्टोअर करायचं आहे, कारण की ते जे काय आहे ते स्लरी टाईपमध्ये आहे आणि आपल्याला पूर्ण वॅक्स फॉर्ममध्ये पाहिजे आहे, ते घट्ट झालं पाहिजे. बघू शकतात तुम्ही. तर मी तरी हा जो लिप बाम आहे थोडासा लवकर काढला होता, कारण की मला दाखवायचं होतं तुम्हाला त्यामध्ये. तर बघू शकतात त्याला पूर्ण असा कलर आलेला आहे आणि मस्त असा लिप बाम तयार झालेला आहे. आणि तुम्ही पण घरी नक्की हा लिप बाम ट्राय करा, खूप इफेक्टिव्ह आहे, कंटिन्यू यूज करू शकतात. आणि फ्रीजमध्ये स्टोअर केलं तरी पण तुम्ही 6 महिने तो टिकू शकतो, त्यामुळे काहीच अडचण नाही आहे. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करा.